रामकृष्ण हरी मंडळी. तर चला मी आज तुम्हाला नेते साखरपुड्याला. साखरपुडा होता अक्षदाचा. इतका उशीर आणि इतकं टायमिंग झाला त्यामुळं मला मेकअप करता आला नाही. मग मी आमच्या गाडीतून उतरून माझ्या भावाच्या गाडीत बसले आणि तिथून पुढंच मग मी मेकअप गाडीमध्येच केला. आता काय सांगू, माझ्या भावाच्या गाडीत मी का बसले, कारण कसं आहे माहिती आहे का, लोक काय म्हणतात, बायको बडबड करती म्हणून नवरा दारू पितो आणि नवरा म्हणतो बायको बडबड करती म्हणून मी दारू पितो. आता माझा नवरा दारू बिरू काय पित नाही, तसाच छान गुणी माणूस आहे. पण दुसरा विषय असा होतो की आता शिवमला काय बोललं ना की त्यांना राग येतो. माझं काय तोंड बोलल्याशिवाय राहत नाही आणि माझं तोंडाने वटवट केली की मग त्यांना राग येतो, तू बोलती का म्हणून. आता मी काय करावं, बोललं तरी बी चूक आहे, नाही बोललं तरी चूक आहे. म्हणायला माझं तोंड आहे. मी म्हणते काय, शब्दाला आणि तोंडाला धार असायलाच पाहिजे. डोळ्यांच्या नजरेच्या धारेचं काय करायचं आपल्याला, बरोबर आहे का नाही. माझ्या शब्दाच्या धारेमुळं आज मी आहे, नाही तर आईला माझा तर माझ्या नवऱ्याचा घेतला तसा सगळ्यांनी फायदाच घेतला असता. मग मी बाई फायदा घेऊन देते, अजिबात नाही. चला तर मग हॉलवर पोचलो आणि हॉलवर पोचल्याच्या नंतर सगळ्यांच्या हसून गाठीबिटी घेतल्या. आपण काय कुणावर फुगत नाही, कुणावर काय धुपत नाही, आपण सगळ्यांना स्माईल देतो. पण मलाच बघून लोक काय काय बोलतात, हां मी तुला आवाज दिला पण तू नाही आम्हाला आवाज दिला. अरे काय लागा तुम्ही खोटं बोलता, आपल्याला नाही तसलं आवडत. तर आज शेवटी फायनली एंगेजमेंट खूप छान पद्धतीने झाली. छान दिसते ना अक्षदा आणि अर्थात नवरदेवी. नवरदेवाचं नाव ऋषिकेश अंबिके आहे आणि नवरीचं नाव अक्षता शिंगारे आहे. खूप आशीर्वाद द्या तुम्ही त्यांना, त्यांच्या भावी